कांचन स्ट्राइक एंडला प्रफुल्ल आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण हा खेळाडू पाहतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत जी 23 स्पर्धांची मालिका मित्रांनो सुरू आहे आणि या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 13वी स्पर्धा या उमेदमान क्रीडा संकुलामध्ये खेळत आहोत. स्वर्गीय हरेश घरत मास्टर चषक 2024. वेलकम मुकेश, हार्दिक स्वागत मित्र तुझं. ही मॅच देखील रफ अँड टफ असेल, कारण एका साईडला जुचंद्र तर एका साईडला मीरा, आणि एक वैशिष्ट्य या मॅच मध्ये एका साईडला हेमंत वर्तक आणि एका साईडला आपण पाहतोय एका टीम मध्ये आहेत रवी पाटील. आणि रवी पाटीलच्या विषयी मी तुम्हाला सकाळी माहिती दिली होती. पंचांचा इशारा, मॅच ऑन. पहिलं षटक रवी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर यावेळेस फोर्स केला गेला लॉंग ऑनच्या दिशेनं. डीपला त्या ठिकाणी शतरक्षक होता, मात्र चेंडू अडवू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवर येतोय हा अप्रतिम असा षटकार, 6 धावा. माध्यमातून क्रिकेटची सुरुवात करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रवी पाटील. बॅटची एज मात्र फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी नाहीये. रमाकांत भोईर चेंडूवर येईपर्यंत या ठिकाणी एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. धावसंख्या होत आहे फलकावरती 7. एक असायला जुचंद्र, एक असायला रवी पाटील हे मी म्हणू शकतोय, कारण जे लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक पाहत असतील ना अमित, ते विचार करतात हे काय चित्र आहे, जुचंद्र बॅटिंग करतोय आणि रवी पाटील गोलंदाजी करतोय. एक नक्कीच आश्चर्यजनक हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र रवीच्या अगेन्स्ट खेळण्याचा नक्कीच एक वेगळा आनंद असतो. प्रफुल्ल देखील आहेत, कांचन देखील आहेत, कारण हा जो खेळाडू आहे हा अनेक खेळाडूंचा आदर्श आहे. लक्षात ठेवा रवी पाटील. डासिंग विथ द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीच्या मागे हेमंत वर्तक आहेत त्या ठिकाणी. हा चेंडू येतो डॉट. प्रफुल्ल एक मोठा खेळाडू, कारण जुचंद्र संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर हा एकमेव खेळाडू मास्टर्स क्रिकेटमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. लक्षात ठेवा. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8 धावा. जबरदस्त सामना आपण पाहिला, पांडजू वर्सेस नवघर. तो कॅच, कारण ज्याप्रमाणे दिनेश पाटीलने म्हटलं की पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, कारण तो कॅच खूप टर्निंग पॉईंट ठरला. तो जर कॅच त्या ठिकाणी कॅरी केला असता तर नक्कीच अडचणीमध्ये सापडला असता पांडजूचा संघ. मात्र तो कॅच ड्रॉप झाला. कुठेतरी जीवनदान एक संधी मिळते सुहास आणि प्रमोद सारख्या खेळाडूला, आणि मात्र काय ती इनिंग साकारली त्या जोडीनं. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं पांडू संघासाठी त्या ठिकाणी खूप गरजेचं होतं, कारण चिंतेचं वातावरण डगआउटच्या क्षेत्रामध्ये होतं. मात्र जबरदस्त पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्सकडून प्रमोद आणि सुहास मॅच विन करून दिली. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय कांचन, आणि यांच्या जागेवर नवीन खेळाडू मिस्टर संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये. उमेदमान मास्टर्स अप्रतिम आयोजन नियोजन, अतिशय सुंदर अशा ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. गोल्डन कप. त्यानंतर आपण लगेचच मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये आपण जुचंद्रच्या नगरीमध्ये आई कुळस्वामिनी चंडिका मातेच्या त्या पावनभूमीमध्ये आपण खेळण्यासाठी जाणार आहोत. पुढच्याच शनिवारी आणि रविवारी 16 आणि 17 मार्च जुचंद्र दौरा. आपल्या मालिकेमधील ती 14वी स्पर्धा असेल. यावेळेस चांगला चेंडू हाताळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या ठिकाणी षटक पहिलं संपलं जात आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8. मगाशी खास करून अनिल मी शतरक्षण करत होतो, मी तर असं मला असं वाटत होतं की 5 षटकं कधी संपतात. इतकी गरमी आहे जेपी आतमध्ये. मी तर असं मला वाटतं जेपी कदाचित 4-4 वर्ष मॅचेस करायला हव्या, कारण नाही जमत नाही आहे, खूप गरमी आहे. आणि मार्च महिना आणि महाशिवरात्र संपले, म्हणजे महाशिवरात्र गेल्यानंतर गरमी वाढते असं म्हटलं जातं. म्हणजे आजपासून गरमी वाढलीच जाईल. निश्चितच काल आम्ही जेव्हा मैदानामध्ये सर्व रोलिंग वगैरे करत होतो तेव्हाच आम्हाला जाणवलं की गरमी भरपूर आहे या मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर मला वाटतं चंद्रकांत हा गोलंदाज येतोय. मॅन फ्रॉम खार्डी. आज नक्कीच मीरा संघाच्या माध्यमातून आपण पर्टिक्युलरचं क्रिकेट चंद्रकांत यांचं पाहतोय. वन ऑफ द ग्रेट प्लेअर, एक बेस्ट ऑलराऊंडर. आणि ज्यावेळेस हा खेळाडू 40 मध्ये पदार्पण करणारा मित्रांनो, त्यावेळेस नक्कीच मीरा संघाची बॅटिंग ऑर्डर एक प्रकारे मजबूत होईल.
कारण या खेळाडूची बॅटिंग मी त्या खाडीच्या कोसमाईच्या मैदानावर पाहिलेली आहे, लक्षात ठेवा. जबरदस्त बॅटर आहे चंद्रकांत. मात्र प्रतीक्षा करतो मीरा संघ की अनेकांचे खेळाडू 35मधून 40मध्ये आलेत, आमचा चंद्रकांत कधी येईल. निश्चितच, कारण ह्या वर्षीचा पेनकर पड्यामध्ये सुद्धा एक चांगला प्लेअर त्यांचा आलेला आहे 40मध्ये, तर त्यांचा सुद्धा चांगला म्हणजे संघ भक्कम होत चाललेला आहे. या वर्षीचं क्रिकेट जे बी तुला कसं वाटलं? एक वेगळं क्रिकेट आहे या वर्षी. नाही, यावर्षी निश्चितच जेव्हा आपण बघतो की फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज जेव्हा दिवस संपतो रविवारचा आणि जो आगरी कोळी सामाजिक संस्थेची जी व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती जो संध्याकाळी मेसेज येतो की या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं, या संघाने द्वितीय पारितोषिक पटकावलं, तेव्हा आपल्याला नवीन नवीन संघ बघायला भेटतात म्हणजे प्रत्येक वेळी. नक्कीच नोचा इशारा येतोय. पंचांचा कदाचित साईट सांगितली नसेल, या कारणाचं पंच मात्र नो करार देत आहेत. लक्षात ठेवा, खरोखर जेपीने ज्याप्रमाणे उदाहरण दिलं, कारण एक वर्ष असं होतं, आपण एक वर्ष जवळपास 2015चा काळ जवळपास तो नारंगी संघानं गाजवला, 2016-17चा काळ जवळपास तो मालवणी संघानं गाजवला, त्यानंतर 5 वर्ष अधिराज्य केलं घोडबंदर संघानं, सातत्यानं 5 वर्ष मालिकेमध्ये सर्वाधिक विजेतेपद. त्यानंतर आपण पाहिलं तर जमझोन राई पुढे आला. यावर्षी आपण पाहतो वाघवेल पुढे आहे, उमेडमान पुढे आहे, राई पुढे आहे, मालवणी पुढे आहे. मात्र या मॅच नंतर रिझल्ट पुढे येईल, कोण असेल नंबर 1 वर या स्पर्धेनंतर. कारण जी मॅच उद्याची आहे उमेडमान आणि राई, ती मॅच महत्त्वपूर्ण आहे. जबरदस्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, मात्र यावेळेस चेंडू जास्त बाहेर निघतोय. वाईटचा इशारा पंचांचा. अवंतर धावेमध्ये भर, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 10. आज 2-2 माझे पाठीराखे आहेत जुचंद्रचे माझ्याजवळ. कदाचित ते प्रेशर असेल माझ्यावर. जे बी एका साईडला संस्थापक जुचंद्र 40+चे किशोरदादा आहेत आमच्या बाजूला. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. मिड विकेट डीपला राजा आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल, 2 धावा मिळतील. राजाचा लुक नेहमी वेगळा असतो. जे बी त्याचे शूज वेगळे असतात, गॉगल सगळं काही वेगळं असतं राजाचं. नाही, त्याची पर्सनॅलिटीच भारी आहे, एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला राजासमोर जर उभं केलं आणि सांगितलं की या व्यक्तीचं वय किती ओळखून दाखव, तर शक्य नाही ते. नाही, शक्यच नाही. आणि याचं सर्व श्रेय तो खास करून तो फिटनेस जो मेंटेन ठेवतो राजा, त्याचं नक्की त्याचं मी कौतुक करेन. आणि खरोखर शेवटी नावच काय आहे? राजा. मॅचच्या दिशेने वळूया आपण. चंद्रकांत यावेळेस स्टेट बॅटेड फटका डाऊन द ग्राउंड डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जातोय. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं, मात्र 2 धावा काही थांबत नाहीयेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चपलाईतेचं क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट आपण पाहतो, कारण संजय पाटील खेळपट्टीवर आहेत. धूर्त खेळाडू आहे, लक्षात ठेवा, कारण टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावर रनिंग बिटवीन द विकेट आणि जवळपास सिंगलला डबल काढण्यामध्ये, कन्वर्ट करण्यामध्ये सर्वात धूर्त खेळाडू कोण असेल तर संजय पाटील. हे सत्य आहे, लक्षात ठेवा टेनिस क्रिकेटचं. फुल टॉस, स्वीप करतो चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड विकेट रिझर्व मध्ये. 2 धावा इथे पहा, इथे देखील 2 धावा आरामात पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना फलकावर हवा लागलेल्या आहेत त्या 16 धावा, 16. लॉस ऑफ 1 विकेट. कांचन बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं संजय पाटील हे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जयप्रकाश जेपी आमच्या संविध आहेत कॉमेंटरी बॉक्स मध्ये. नाहीये यावेळेस ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण विश्वधर यांना पाहतोय. 1च धाव मिळेल या ठिकाणी देखील. अप्रतिम गोलंदाजी. खास करून मागचा सामना जेपी आपण पाहिला, पांडू संघाच्या प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट 1 या 2 षटकार. बरोबर. या कारणाचं 60 ते आपण 62 धावाच्या फलकावर पाहिल्याचं कारण हे. आणि सगळ्यात मोठं एक जर उदाहरण द्यायचं गेलं तर नेहमी पांडू संघाचं क्षेत्ररक्षण आपण नेहमी गचाळ पाहिलेलं, मात्र इथे क्षेत्ररक्षणाला दोष देता कामा नाही. तर गोलंदाजी जी झाली ती चुकीची गोलंदाजी आपण पाहिली पांडू संघाची. कुठेतरी स्लॉटमध्ये चेंडू जास्तीत जास्त दिले गेले, कारण या मैदानावर स्लॉटमध्ये चेंडू देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारणं अशा प्रकारचा हा एक प्रकार आहे. तर बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला तर चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 100% जाणार. असं हे मैदान आहे गोलंदाजाचं, म्हणजे एक प्रकारे कत्तळ असं हे मैदान. लक्षात ठेवा उमेडमानचं. मिस्टर स्टोक आहे, चेंडू बराच काळावेत, मात्र रमाकांत थोडंसं मागे येतोय. पुढे जायला होतं, थोडंसं डाईव्ह करायला होतं, मात्र एक सिंगल इथे पूर्ण होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 18 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे सरासरी आपण पाहिली जेपी तर 9च्या करंट रन रेटनं हा संघ या ठिकाणी खेळतोय. एक मॅक्झिमम जेपी उद्या तुमच्या समोर राईचा संघ आहे आणि कदाचित ओपनर बॅटर तू देखील असू शकशील असा एक अंदाज मी वर्तवतोय. राईच्या अगेन्स्ट कदाचित आज तुमची मीटिंग देखील होईल संध्याकाळी. निश्चितच होणार आहे.
कारण मी सकाळी देखील म्हटलं की आज 70 टी शर्ट आहेत, आज 50 टी शर्ट आहेत, मात्र खेळायचं 11 जणांना. त्याच्यामध्ये 11 जणांची निवड ती देखील जेम्स बॉन्ड राईच्या अगेन्स्ट खूप महत्त्वपूर्ण असेल. नाही, उद्याचं सिलेक्शन करणं म्हणजे माझ्यावरती खूप मोठं दडपण असेल आणि ते सुद्धा आपल्या होम ग्राउंडवरती खेळताना. आणि ते 11 संघ जे प्लेयर सिलेक्ट करायचे आहेत ते पण मला व्यवस्थित निवडायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये असे बरेचसे खेळाडू आहेत की ते 11 जे मी बेस्ट घेणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते फिट होतात कधी कधी. पण मला उद्या एकदम चांगले 11 मला प्लेयर सिलेक्ट करायचे त्याच्यामध्ये. ज्याप्रमाणे तुझी प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे राई संघाची देखील प्लॅनिंग असू शकेल, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे उमेलमान पुढे आला तर उमेलमान टॉप क्लासला असेल, आम्ही पुढे आलो तर आम्ही टॉप क्लासला असू. त्याच्यामुळे पहिली मॅच जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे, याची कल्पना राई संघाला देखील असेल ना. आम्ही तर मुलांना आमचे सांगूनच ठेवले आपली पहिली मॅच फायनलच आहे असं समजून खायचं आपल्याला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. कोण आहे, धनेश्वर आहे का? यस, धनेश्वर वर्तक गोलंदाजी ट्रॅकवर. झुचंद्र मास्टर्स आज स्पर्धा खेळायची आहे, पुढच्या आठवड्यात त्यांना नियोजन करायचं आहे. खूप मोठी जबाबदारी झुचंद्र संघावर आहे आणि त्यांचं देखील नियोजन आणि त्यांची देखील खेळपट्टी जी आहे ना जेपी, ती देखील उजवड्या त्याच्या खेळाडूसाठी बेनिफिट आहे. नक्कीच नक्कीच, तिकडे सुद्धा खेळायला आम्हाला भरपूर मजा येते. सेम आमच्यासारखंच आहे. लेग साईडला एवढी जोरात हवा असते ना की बॉल बॅटला लागला की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. पण यावर्षी जिथून मला सांगितलं की आम्ही यावर्षी उलटे खेळणार आहोत. मग चांगली गोष्ट आहे, मग बॉलरसाठी म्हणजे गुड न्यूज असेल. मग यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, फोर्स केला होता चेंडूला, मात्र टायमिंग होऊ शकलं नाहीये. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केला गेला. ही चातुर्य आहे, लक्षात ठेवा. संजय पाटील 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. इथे डगआउट रिझन मध्ये आपण पाहिलं तर अनेक नामवंत खेळाडू डगआउट रिझन मध्ये आहेत. निलेश मात्रेसारखा खेळाडू आज आपल्याला या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. नंदू सारखा एक खेळाडू या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. नंदू देखील विचार करत असेल की मेरा नंबर कब आएगा, मेरी बारी कब आएगी. तर असं मैदान आणि अशा मैदानावर खेळण्याचा आनंद नंदूचा वेगळा आहे, निलेश मात्रेचा वेगळा आहे. आणि नंदूची सुद्धा आम्ही आता मागचे 2-4 सामने बघितले जुचंद्र मास्टरच्या टीम मध्ये येईन असताना त्यांनी चांगली फलंदाजी केली नंदू पाटील यांनी. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवंतर धावेमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 21. यावेळेस बॉडीला पूर्णतः टर्न करून स्क्वेअर लेगच्या दिशेनं, मात्र त्या ठिकाणी प्रोडक्शनला क्षेत्ररक्षक आहे मिस्टर चंद्रकांत. कुठली चुकी होत नाहीये. झेलबादच्या स्वरूपात संजय पाटील यांच्या खेळीला पूर्ण विराम. परतीच्या मार्गी संजय गौन. खरोखर संपूर्ण आग्रे समाज, त्यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं, उमेळमान 40+ मास्टरच्या वतीनं नंदू तुम्हास जन्मदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. बड्डे बॉय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय नंदू भोईर. आणि ज्यावेळेस मी म्हटलं की जेपी की हे जे असं मैदान ज्यावेळेस असताना निलेश मात्रची मी खेळी पाहिले, नंदूची मी खेळी पाहिलेली आहे. हे आवडतं मैदान, अशा प्रकारच्या मैदानावर त्यांना खेळायला खूप आवडतं. आवडतं का? कारण त्यांना माहिती आहे की लेग साईडचा जोर हवेचा जास्त आहे आणि त्यांची मेन फलंदाजी असते ती लेग साईडलाच असते, म्हणून त्यांचं आवडतं मैदान असते. जिकडे लेग साईडच्या हवे तिकडे ते चांगलीच फलंदाजी करतात नेहमी. इथे मात्र मीरा संघाला त्यांना कंट्रोलमध्ये आणायचं आहे. क्रिकेटचा पहिला शब्द CC फॉर कंट्रोल. आणि जुचंद्र संघाला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल, लक्षात ठेवा. जागा बनवली होती, यावेळेस आडव्या बॅटचा पट्टा यूज केला होता. संधी आहे रनआउट करण्याची. यस, इज गॉन. सर्वात मोठा खेळाडू, काही आवश्यकता नव्हती. नंदूनं मी तर म्हणेन कॉल देखील दिला नव्हता त्या ठिकाणी, नंदूचं लक्ष देखील नव्हतं. मात्र प्रफुल्ल यांची चुकी, प्रफुल्ल यांनाच नडली रनआउटच्या दिशेनं. गॉन. चंद्रपडा वाकीपडाचे शाखा प्रमुख निलेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. वेलकम विशाल मित्रा, तुला पाहिलं नाही मी, तुझं देखील हार्दिक स्वागत. ही जोडी खूप महत्त्वपूर्ण आहे जुचंद्र या टीमची. आणि खरोखर ज्याप्रमाणे जे मी म्हटलं की
इथे कंट्रोलमध्ये मीरा संघाला ठेवावं लागेल, खास करून जुचंद्र संघाला. ते काम करतोय मीरा संघ. नाही करतो, कारण आतापर्यंत आपण बघितली तर मीरा संघाची गोलंदाजी चांगली होत आहे. आणि एक सर्वात मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे रवी पाटील यांचं मार्गदर्शन यावेळेस मीरा संघाला खूप महत्त्वाचं ठरू शकेल. कारण रवी या सगळ्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळला आहे, त्याच्यामुळे हा खेळाडू कसा खेळू शकतो, या खेळाडूला कशा प्रकारे चेंडू टाकायचे आहेत, हे रवीचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असेल. का एसटीच्या मागे फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये रवी उभा राहिलाय, कारण एसटीच्या मागचे जे इशारे असतात ना, इशारे जेपी, हे गोलंदाजासाठी खूप महत्त्वाचे असतात. नक्कीच, कारण यष्टीरक्षकाचा असं असतो की गोलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती सांगत असतो, बाबा हा फलंदाज असा बॅटिंग करतोय, तू चेंडू ऑप्शनला टाक, मिडलला टाक किंवा लांब ठेव चेंडू. ते यष्टीरक्षकच सांगत असतो नेहमी, म्हणून त्याचं मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. धावा संख्या 22. जयप्रकाश आमच्या समित आहेत. यावेळेस समिस्तान स्टोक आहे, चेंडू हवेत, राजा त्या ठिकाणी आहे, कुठलीही चुकी होत नाहीये, चेंडू का ट्रॅव्हल होत नाहीये. निलेश मात्रे सारखा एक मोठा खेळाडू, म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट पॅव्हेलियनच्या दिशेनं गॉन. आणखीन एक स्फोटक आणि घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला नंदू तर एका साईडला सुनील. मात्र अप्रतिम गोलंदाजी धनेश यांची आपण पाहतोय. मीराच्या संघाच्या माध्यमातून सातत्यानं 40+ क्रिकेट खेळलं जात आहे. मॅन फ्रॉम सस्सू नवगर जे बी तुझ्या माहितीसाठी. मात्र अनेक वर्षापासून मीरासोबत मीराचा 40+ क्रिकेट हा गोलंदाज खेळतोय. जागा बनवली होती, यावेळेस बराचसा बाहेर खेळण्यासाठी आला होता. इथे मात्र पंचांकडून वाईटचा इशारा. अवंतर धावेमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना फलकावर 23. उमेदमानचं हे मैदान, उमेदमानची ही नगरी. कट करतोय, हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस फलकावर आपण धावा पाहिलेल्या आहेत. त्या जवळपास 24 गडी आतापर्यंत बाद झालेल्या जुचंद्र या टीमचे. म्हणजे आतापर्यंत एका चांगल्या स्थितीमध्ये, म्हणजे जो आपण धावफलक सकाळपासून पाहतोय 50च्या पलीकडे जेपी, 50, 52, 55, तर आता अक्षरशः पांडूच्या अगेन्स्ट 60च्या पलीकडे तो स्कोरबोर्ड गेला होता. तर इथे तो स्कोरबोर्ड कदाचित पाहायला मिळू शकत नाही एक असा अंदाज वर्तवतो. कारण इथे आपण पाहिलं तर 3 षटकं पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 24. शेवटचे 2 गोलंदाज आहेत ते महत्त्वपूर्ण गोलंदाज मीरा संघाचे आहेत. एका साईडला विशू आहे आणि एका साईडला सुरेंद्र मात्रे. त्याच्यामुळे या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्यात थोडंसं अवघड असेल. मात्र काय करेल नंदू खेळपट्टीवर आहे, स्फोटक खेळाडू आहे, सुनील देखील स्फोटक खेळाडू आहे. मात्र हे शेवटचे 12 चेंडू खूप महत्त्वाचे असते जुचंद्र या टीमसाठी देखील आणि मीरा टीमसाठी देखील. विश्वजित तरे गोलंदाजी ट्रॅकवर. DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलसोबत जे श्रोते जोडलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतोय. जरी ते स्क्रीन असती तर नक्कीच जेपी तुला खास करून स्कोर ट्रेंड पाहायला मिळाला असता. एक एक जबरदस्त अपडेट देणारा हे यूट्यूब चॅनल आहे. ऑफसाईडला चेंडूला कट केलं गेलं. एक धाव तर या ठिकाणी आरामात पूर्ण गेली. वॅगन व्हील हा देखील दाखवला जातोय DBN लाईव्हच्या माध्यमातून. मात्र एक स्क्रीन असायला हवी होती आपल्या जवळ. एक यशस्वी यूट्यूब चॅनल आहे, कारण जवळपास 50,000 सबस्क्रायबर हे DBN लाईव्ह चॅनलचे आहेत. त्याच्यामुळे प्रगतिशील चॅनल आणि सातत्यानं प्रगती करणारे चॅनल आहे. नवीन व्हरायटी देणारं हे DBN लाईव्ह यूट्यूब चॅनल आहे. धनंजय मांगेला, प्रवीण पाटील यांचं यूट्यूब चॅनल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त चेंडू हाताळला गेला, चांगला चेंडू हाताळतोय. शपथ झाला होता बॅटर त्या ठिकाणी मिस्टर नंदू. जे आपण नारंगीची सर्वात मोठी स्पर्धा पाहतोय गणपत बाबूराव चषक, ज्याच्यामध्ये जवळपास 100हून अधिक संघ खेळतात, त्या स्पर्धेपासून या DBN लाईव्हनं आपल्या लाईव्ह टेलिकास्टची सुरुवात केली होती. आडव्या बॅटनं शॉर्ट पूलचा फटका आपण पाहतोय. डीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच
27 मांजू गावाचे नवनियुक्त उपसरपंच दिलीप भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4. 27 धावा फलकावर. यावेळेस हा मोठा फटका आहे, मात्र लँडिंग खूप महत्वाचं असेल. यावेळेस एलिमिनेशन कुठेतरी कमी पडलं गेलं. फटका तर जबरदस्त होता, मात्र तो फटका कुठेतरी फसला गेला. एक सर्वात मोठा बॅटर मिस्टर नंदू डग आउटच्या दिशेनं गॉन. शहर विभाग आणि नक्कीच जुचंद्र गावाचे शाखा प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचे हितचिंतक सन्माननीय आदरणीय मोहनदादा पाटील यांचं मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे. राजाने मला वाटतं कॅच कोणी पकडला? प्रीतम आहे. प्रीतम आहे. आगरी सेना विशाल पाटील. प्रत्येक षटकारासाठी किती? 500 रुपये मोहनदादाने अनेकांवर बक्षीस लावलेत. 1000, 2000, 3000 आज मोहनदादांसाठी बक्षीस येते या ठिकाणी. वाईंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला, आम्ही देखील त्या वाढदिवसाचे सामील झालो होतो तिथे त्या ठिकाणी. मात्र 40 मध्ये पदार्पण आणि यावेळेस 500 500 500 500 काढा. आले नाही द्यायचे दादा, लगेच द्यायचे आहेत, जमा करायचे आहेत. आमच्याकडे मात्र इथे कॅश लावून ठेवली तरी चालेल. मोहनदादाच्या बॅट मधून काय षटकार. मोहनदादा म्हटलं की मी 40 मध्ये पदार्पण करेल तेव्हाच इथे मी क्रिकेट खेळेल 40 प्लसचा. आणि नक्कीच आज कुठेतरी मात्र एक जमेची बाजू जुचंद्र टीमची जेपी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच मोहनदादाबद्दल भरपूर ऐकलंय, भरपूर स्पॉन्सर करतात ते प्रत्येक टुर्नामेंटला. जुचंद्रची स्पर्धा असली का त्यांचं नाव निघत नाही असं एकही स्पर्धा नाही, प्रत्येक स्पर्धेला काही ना काही त्यांचा हातभार असतोच. जेपी कदाचित गोलंदाजाचे हात जे कपाळावर गेले त्याचं कारण कदाचित बॅटची एज होती. चेंडू खूप ऑप्शनच्या बाहेर होता, मला वाटतं मोहनदादांना मारण्याची काहीच गरज नव्हती, परंतु चेंडू बॅटची एज घेऊन जाते. एक धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. या व्यक्तीविषयी नक्कीच आणखीन जर माहिती द्यायची गेली या उमेदमान नगरवासियांना तर जेपी आपण आपला जन्मदिवस कुठेतरी नक्कीच मुलांना सोबत घेऊन हॉटेलमध्ये साजरा करतोय किंवा आपल्या मित्रपरिवारांसोबत एन्जॉय करतोय. घरी कधी 50शी आपण जोरात करतोय. मात्र या व्यक्तीचं मी यासाठी कौतुक करतोय कारण या व्यक्तीचा ज्या वेळेस या व्यक्तीचा किंवा या व्यक्तीच्या मुलींचा ज्या वेळेस जन्मदिवस असतो त्या वेळेस ते पहिलं सेलिब्रेशन अनाथ आश्रमामध्ये करतात. निश्चितच चांगली गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कारण फक्त दारू देऊन आणि केक कापून जन्मदिवस साजरा केला जात नाही, तर आपल्या जन्मदिनानिमित्तानं अनाथांचं पोट भरणं हे देखील खूप महत्त्वाचं. अन्नदान करणं, त्यानंतर शाळ, कांबळ अशा बऱ्याचशा कपडे, अशा बऱ्याचशा वस्तू मोहनदादांनी अनाथांना दान केलेल्या आहेत आपल्या जन्मदिवसानिमित्तानं. लक्षात ठेवा, आपण त्यांचा वाढदिवस ग्राउंडमध्ये साजरा करतो, मग त्याआधी त्यांचा पहिला केक अनाथालयामध्ये कापला जातो. अशी व्यक्ती आज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडचं क्षेत्र निवडलं गेलं. फटका फसतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धनेश्वर, मात्र तिथून धनेश्वर कडून होत आहे चुकी. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 38. आणखीन जर या व्यक्तीविषयी जर माहिती द्यायची गेली जेपी तर या व्यक्तीच्याकडे कधीही मदत मागण्यासाठी गेलो ना की त्या व्यक्तीने मदत जरी दिली 5000, 10000, 20000 काही द्यायची असेल ती मदत, मात्र या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीला कधीही विचारलं नाहीये की तू कुठल्या पक्षाचा आहेस, मी तुला डोनेशन देतोय, तू माझ्या वेळेस ज्यावेळेस इलेक्शन असेल तेव्हा तू मला मतदान कर, अशा शब्दामध्ये कधीही कुठल्याही व्यक्तीसोबत मोहनदादांनी भाष्य केलं नाहीये. निश्चितच फार मोठा त्यांचा म्हणजे
हे आहे की बोलणे की ते विचारत नाही की तुम्ही कुठल्या पक्षात कुठलाही माणूस जाऊ दे त्यांच्या दारामध्ये ते निश्चितच त्याला खाली हाताने पाठवत नाहीत. आणि ग्रेट माणूस आहे, ग्रेट. नक्कीच ग्रेट. त्यामुळेच तर ग्रेट मराठाचे संस्थापक आहेत ते. माणूस ग्रेट आहे म्हणून ग्रेट मराठाचे संस्थापक आहेत. धावसंख्या 38. आमच्या पाणजू गावावर देखील त्यांची कृपादृष्टी मोठ्या प्रमाणात असते. ज्या ज्या स्पर्धा होतात पाणजूच्या नगरीमध्ये त्या त्या स्पर्धांमध्ये मोहनदादांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं आमच्या नगरीमध्ये. मग ती भले ती मास्टरची स्पर्धा असू द्या, यंगची स्पर्धा असू द्या, कुठलीही स्पर्धा असू द्या. सुरेख चेंडू, क्या बात आहे, वेल डन सुरेंद्र. इतक्या मोठ्या खेळाडूला, ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार मारलेला आहे, या खेळाडूला जागेवर थांबवणं खूप कठीण काम, मात्र हे काम सोपं करून दाखवलं सुरेंद्र मात्रे यांना. स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर मध्ये जवळपास आतापर्यंत 3 चेंडू डॉट. यावेळेस स्टेट बॅटेड फटका, चेंडू हवेत आहे, विश्वजित त्या ठिकाणी चेंडूच्या खाली, कुठलीही चुकी होणार नाहीये. वन ऑफ द ग्रेट फिल्डर मिस्टर विश्वजित तरे त्या ठिकाणी आहेत. फलंदाज बाद मिस्टर मोहन पाटील डग आउटच्या दिशेनं गॉन. त्या चेहऱ्यावर सदैव असतं हास्य. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हसमुख दुबई रिटर्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल हसमुख यांच्या माहितीसाठी. एक षटकार आपण हसमुखच्या बॅटमधून पाहिला आहे. या मोसमामध्ये तो षटकार हसमुखनं मारला आहे, त्याच्यामुळे हा चेंडू खूप महत्वाचा असेल सुरेंद्र मात्रेसाठी. धावा संख्या आहे फलकावर 38 धावा. शेवटचा चेंडू असेल. विकेट आतापर्यंत गेलेला आहे जुचंद्र या टीमच्या 6 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग मधला समोर आहे हसमुख. यावेळेस फुल टॉस मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र बॅटची एज लागून चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय. डीप लॉंग ऑफ रिझर्व मधून विश्वजित तरे वेगाने येत आहेत. 2 धावा तरी ते कंप्लीट. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. 39 या धावसंख्येवर जुचंद्र संघाला स्थिर केलं गेलं, थांबवलं गेलं मीरा संघाकडून. 40 धावेचं आव्हान, एक तुकडा आव्हान, म्हणजे आतापर्यंत 41 माफ करा 41 धावेचं आव्हान, म्हणजे आतापर्यंत सर्वात कमी धावसंख्या आपण जे बी म्हणू शकतो. निश्चितच आता जर आपण दुपारचं सत्र बघितलं तर दुपारच्या सत्रामधली एकदम कमी तोकडी धावसंख्या आपण बोलू शकतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जडताची भाषा चालत नाही. समजा त्याच्यामध्ये त्या जुचंद्र संघाचा एक गोलंदाज चालला आणि त्यांनी जर मेन 3-4 विकेट्स काढल्या तर आरामात जुचंद्र संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करू शकतो. इथे नक्कीच मीरा संघासमोर एक 40 धावेचं आव्हान. 30 चेंडू 40 धावा. मीरा संघ 41 धावा कशा प्रकारे मीरा संघ पूर्ण करेल नक्कीच आपण त्या दिशेने वळणार आहोत. मात्र सध्याच्या घडीला आम्ही कॉल देतोय जे 2 संघ विजयी झालेले आहेत, मुर्दा मास्टर्स आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स टीम कॅप्टन. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि नाणेफेकीच्या दिशेने आम्ही नक्कीच माईक आमचा सुपूर्द करतोय या गावाचा एक बुलंद आवाज अग्री समालोचक मिस्टर दिनेश पाटील यांच्याकडे. या ठिकाणी पाणजो गावचे नवनिर्वाचित उपसरपंच दिलीप भोईर हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान हा पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी उमेळमान मास्टर्सच्या वतीने केला जातोय. मी उमेळमान मास्टर्स टीमचे कॅप्टन JP यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पांडू संघाचे उपसरपंच दिलीप भोईर यांचा आपण शुभ सन्मान करावा. पारंपरिक पद्धतीने हा शुभ सन्मान वारकरी संप्रदायाची आपण गांधी टोपी ही या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर कपालावर गंध लावून आणि पुष्प देऊन या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा हा सन्मान केला जातोय. कपाळावर गंध आपण का लावतोय कारण आपल्या कपाळावर आपल्या मस्तकाच्या बरोबर मधोमध दिनेश पाटील साहेब सरस्वती मातेचा वास असतोय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण कपाळावर गंध लावतोय आणि या ठिकाणी तेच केलं जात आहे. कपाळावर गंध लावून टोपी घालून आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत. वेलकम दिलीप भोईर, आपलं हार्दिक स्वागत. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दिनेश पाटील त्या ठिकाणी आहेत आणि 2 कॅप्टन ओमरामध्ये गोडदेव आणि मुर्दा मास्टर्स प्लीज या लवकर.
चला दोन्ही कॅप्टन महेंद्रदा जैलास जैला ना काय आज अंगण ताकद आली तुझी हा नुसता बॅट फिरीतच बस. राजेश मुर्दा कॅप्टन राजेश हे लवकर बाबा वला का सुक्क करायचं ये. पांजूगावचे नवनिर्वाचित उपसरपंच दिलीप भोईर यांना विनंती करते की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. हे दिलीप भाऊ चला दोन्ही कॅप्टन या लवकर टॉस का बॉस मध्ये. चला दोन्ही कॅप्टन दुसरे फेरींचा सामना आहे दुसरा राऊंड चालू होणार आहे. गोरदेव निलेश भाऊ मॅच तुम्ही पहिली मॅच खेळली दुसऱ्या सगळ्या मॅच बघितल्या कसं वाटतंय निलेश भाऊ काय वाटतंय तुला या मैदानाचा आढावा काय घेतला तुम्ही. टॉस जिंकणं गरजेचं आहे. टॉस जिंकणं गरजेचं आहे कारण आता हवेचा जोर पण वाढणार आहे भाऊ. तुमची जवळ बाहुबलीने आज नुसतं बॅटच फिरते काय माहिती काय दाढी खाजविते काय करते काय समजही नाही मला. दाढीचं महत्व महाराष्ट्रात पक्का वाढलेलं आहे आता. राजेश भाऊ वेलकम. आता होणारा सामना दिलीप भाऊ तुमच्या माहितीसाठी पांजूगावचे नवनिर्वाचित उपसरपंच आपले मित्र दिलीप भोईर टॉस का बॉस मध्ये वला का सुक्क छापका काटा करायला आलाय. बॅट न बॉल बोलायचा आहे कोण बोलते बोला. दोन्ही बांधाचा पट्ट्यांचा संघानी आहे एक मामारचा संघ आहे नाही का आमच्या जावंच्या गावांचा संघ आहे. चला बघूया कोण बोलते बोला. बॉल बॉल आता काय झालं माहिती राजेश भाऊ कैलास भाऊनी ना कारण त्यांची निशाणी बॅट आहे मला त्यांना माहित होतं का मुर्देची निशाणी बॅट आहे पण बॉलच बोलायला पाहिजे. मग ते बॉल आयला भाऊ तुम्ही टॉस जिंकल्या बॉल आयलाय तर बॉलची करामत करणार का बॅटची करामत करणार तुम्ही पहिला. बॉलची करामत करू पहिला म्हणजे क्षेत्ररक्षण करणार तुम्ही. मला वाटलंच होतं तुम्ही क्षेत्ररक्षण त्यांजून सगळं टॉस जिंकणं गरजेचं आहे. भाऊ तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. चला या दिलीप भाऊ आपल्यास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. बरं धन्यवाद दिनेशजी पाटील. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. 41 धावेचं आव्हान दिलेलं आहे. स्ट्राईक एंडला आपण नक्कीच टीम कॅप्टन मिस्टर रमाकांत भोईर यांना पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला धनेश्वर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर त्या ठिकाणी मिस्टर कांचन. पहिला चेंडू यावेळेस चेंडूला ऑफ साईड ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं डीप मिड विकेट रिझनमध्ये. त्या ठिकाणी प्रोडक्शनला फिल्डर्स आहेत मिस्टर निलेश मात्रे. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. एक धाव इथे नक्कीच मिळेल. अकाउंट ओपन होतं खातं उघडलं गेलं मीरा या टीमचं 1 या धावेनं. सन्माननीय राजूजी पाटील राजू पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य VIP डायसवर यायचं आहे. राजू पाटील टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव मुंबई टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष कार्याध्यक्ष राजू पाटील यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य VIP डायसवर यायचं आहे. इथे पुन्हा एकदा या चेंडूवर देखील सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. त्यानंतर मंडळाचे सहसचिव कैलासजी मात्रे त्यानंतर मंडळाचे सचिव भगवानजी पाटील आपण देखील आमच्या व्यासपीठावर या. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस नक्कीच दिशा थोडासा भर करतोय कांचन. एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धाव संख्या होत आहे ती म्हणजेच धाव संख्या 3. चला समालोचन कक्षामध्ये करतो बदल या इन्व्हाइट करतो कमेंटरी बॉक्स मध्ये अग्री समालोचक मिस्टर दिनेश पाटील यांना. धन्यवाद भाऊ धन्यवाद. चला मॅच मध्ये काय मजा चालली बघा. गोलंदाजीला इथं जुचंद्र संघ फलंदाजी करतोय तर मीरा मास्टर संघ दोन्ही संघ चांगला आणि बघा काय होते काय घडते काय बिघडते. लगेच बिघडलं यांगाल बोल टाकीला काय तू ये मी जातो तू ये मी जातो करून विकेट फेकिली जाते ना. बाद पहिला झटका लागते. झटका लागलाय का नाही लागलाय अजून काही समजाय नाही. पण काय झालं काय समजलं नाही आम्हाला अजूनपर्यंत. काय घडलं काय त्यांना बिघडलं काय काहीच अजून समजलं नाही.
दोन्ही पंच एकमेकां काहीतरी गुटरगू करतात आम्हाला सांगतील काय जायला काय नाही जायला ते. पंच काय झालं? डेड बॉल केलं. डॉट बॉलची सांगता होते. जुचंद्र संघ अप्रतिम क्षेत्ररक्षण फैलवलेलं आहे. जुचंद्र संघाने फलंदाजीसाठी आहेत तर रमाकांत भोईर एक जबरदस्त खेळाडू 58 बॅटची कड घेऊन जातोय. स्लिपमध्ये चेंडू किशोर भाऊकडनं रोवलं जातं. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावसंख्या 4 धावा फलकावर लागले. फलंदाजीसाठी आहे तर रमाकांत आणि धनेश्वर स्ट्राईकवर आहे. ते जिकासाठी करायचे आणि ते किती 41 धावा जिकासाठी करायच्या. पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटकांचा 5वा चेंडू घेऊन येते. 5वा चेंडू टाकीताना काय होते बघा. बॅट पुढचा प्रयत्न करता बॅट चेंडूचा काही स्पर्श होत नाही. बॅट्समॅनला बॉल समजायनी नाही. किपर ते पायाला लागून चेंडू जातोय. बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 5 धावा फलकावर लागले. खरोखर जबरदस्त सामना होणार आहे. यात काही शंकाच नाही. जबरदस्त मॅच होणार आहे. उन्हाचा पारा खूप हवेचा जोर वारत चालला आहे. आता याच्यानंतरचा होणारा सामना तर मुर्दा आणि गोडदेव संघ. पुढचा चेंडू वाडे चेंडू अप्रतिम ड्राईव्ह केलाय. बघूया काय होते. चेंडूचं जजमेंट झालं नाही. प्रफुल्ल यांना 1 धाव घेतली. 2 धाव पडून पूर्ण केले. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. हम 7-7 हे चालू आहे. दोघं 7-7च खेळताय. एकही गडी बाद झाले नाही. जिंकण्यासाठी 41 बरं धावा करायच्या. जिंकासाठी काय वाटते तुम्हाला? 41 धावा होतील का नाही होणार? मगाचा मॅच बघितला दिनेश पाटील. काही होऊ शकता शेवटच्या चेंडूपर्यंत. नक्कीच आतुरता वाढवतो हा क्रिकेटचा खेळ. सगळ्यांना टेन्शन देणारा क्रिकेटचा खेळ आणि मनोरंजन सुद्धा देणारा क्रिकेटचा खेळ. नक्कीच मनोरंजन सगळंच देणारा खेळ. कारण बघा आजूबाजूला बसलेले ते एकमेकाशी कव बोलत नसतं ना. चौकारनं षटकार मारला ना लगेच हातावर टाली देतात. ही खेळामध्ये खरी ताकद आहे. त्या ही समाजामध्ये ताकद आहे. मला एक समजाई नाही. आपली लोक बरत भाऊ आगरी भाषा बोलायला लाजतं. अरे कला लाजता तुम्ही. बघा 2 गुजराती मारवाडी जात. आपण कोणत्या भाषेविरुद्ध नाही कोणत्याच प्रांताविरुद्ध नाही. आम्ही ट्रेन मध्ये पण जातो ना तर गुजरातीची नुसती मच त्याची भाषा. आपण गपचूप बसतो. आपले देश आपण पाहुणं जाईल. गावाला असलं ना किधर से आहे आपलं किधर से आहे की उधर से आहे. अरे मी तर सांगतो कानफटन मारायचा किधर से आहे मध्ये इधर से आहे सांगायचं. नंतर सांगतो ना आम्ही इकडचं पेनचं ना इकडचं ना तिकडचं. अनिल खरोखरच आपला समाज आपली भाषा आपण जपिलो. कारण येणाऱ्या पिढीला भरत भाऊ काहीच माहित नाही. आपण शिकवित नाही. पहिली गोष्ट त्यावर नियंत्रण आपण ठेवत नाही. आता पोरगा करेल ते पोरगा करेल ते. अरे मला किती जण राजेश भाऊ मला किती लोक सांगतो तू एवढं आगरी बोलतो कसं. मला माझ्या भाषेवर प्रेम आहे माझा. मग माझ्या जातीवर प्रेम. मी तर देवाला सांगेन परत पण जन्म दिला ना तर मला आगरी समाजानच दे. कारण लोकांना आमचं सोनं दिसते पण आमचं कष्ट नाही दिसय. आम्ही काय एक मेहनत केली ती नाही दिसय लोकांना. आमच्या बायकोचं सोनं घालं का तुमच्या नजरा नुसता फिरतन. अरे सोन्याचा भाव 65,000 रुपये जाईल आज. 65,000 रुपये सोन्याचा भाव जाईल आहे. आमच्या समाजाची ओळख आहे ती. अनिल गोलंदाजी व्हायला आहे. बघूया संघासाठी काय करते अनिल. काय चेंडू टाकील तर काय फटका मारते धनेश्वर आणि बाद होतोय. पहिला झटका लागतो तो मीरा मास्टर संघाला. अनिलच्या गोलंदाजीवर धनेश्वर बॅक टू पॅव्हेलियन. वाजव डीजे. जाते धनेश्वरची. सुरेंद्र बघू संघासाठी 41 धावा करायच्या. भरत भाऊ मॅच मध्ये काही होऊ शकते बघ. कधी त्याच्या अगोदर मॅच का चौकार षटकार लागलं होतं. पण जुचेंद्र मास्टर खेळाडू थोडे कमी पडलं. त्या वापर करावा लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. काय थोडकंच थोडंसं आव्हान आहे पण शांत पद्धतीने जर खेळ केला तर नक्कीच विजय प्राप्त होईल. जर टेन्शन घेतलं तर मग पेन्शन नाही मिळणार. बरं प्रेक्षकांशी मला फोन आलाय सांगते. आमच्या बायका साड्या बक्या बारी बारी घालताना बोलतो. काय चेंडू फेकतोय बघा. काय चेंडू पण ऑस्टमचे बराचसा बाहेर जाते. बरं चेंडू आणि वाईट घोषित करतं.
प्रेक्षकांशी आम्हाला निरोप फोन आला आहे की आमच्या बायका साड्या घालताना उमेलमान आगरी मास्टर क्रीडा सामाजिक संस्थेनी या वर्षा 50 आमच्या प्लेअरच्या बायकां त्या बायकांना राजेभाऊ 50 साड्या दिल्या. आता उद्या बघा, अरे आमचं आयोजन मोठं आहे पण तुमच्या सारख्यांची साथ आहे आम्हाला. सगळ्यांचं प्रेम आहे आमच्यावर, प्रेमासाठी आम्हाला सगळं करावं लागते ना. नक्की 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 तुमचे प्रेम आमच्या प्रेम, सगळ्यांचं प्रेम, आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं प्रेम. धावसंख्या पोचले ती 9 धावा फलकावर लागले. दुसरं षटक चालू आहे, अनिल गोलंदाजी व्हायला. बघूया अनिल काय सांगतो. अनिल हलकासा फ्लाईट देतोय, बॅट्समॅनला पझल करण्याचा प्रयत्न करतोय. रमाकांत भोईर याने चांगला फिरून मारला चेंडू, एक धाव घेतली जाते. संजय फिल्डिंग करतोय, एक धाव घेतली, एका धावेवर समाधान मानावं लागत. संघाची धावसंख्या 2 आकडेमध्ये पोहोचते, 1 0 10 धावा जाईल फलकावरती लागले. परत खरं जिकासाठी 41 धावा करायच्या फक्त. बघूया कसं टार्गेट पार करतंय. खेळ बंद कर पुरानो. अनिल गोलंदाजी वाढ. दुसरं षटक चालू आहे, संघा धावसंख्या झाली ते 10. एक गडी बाद जायलाय. स्ट्राईकला आहे तर सुरेंद्र लाफ केलाय. चेंडू जातोय उंच, पुरा काय होते बघायचं. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय, डन 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 करून स्ट्रेट ड्राईव्ह जातोय तो चौकार वाजवडीचे. चेंडूवर मला वाटतं जायला पाहिजे होतं, कारण एकाने थांबायला पाहिजे, एकाने घुसायला पाहिजे होतं. नक्की. आणि हीच खरी फलंदाजी आता करायची आहेत मला वाटतं मीरा संघाला, कारण एकेरी 2 धावा निघतातच आणि मध्येच असा चौकार मारला की 100 तुमचा वाढणारच असं. नाही तर आपण बघा, मी बघितलं बऱ्याच ठिकाणी दिनेश पाटील धावांचं आव्हान कमी आहे. एकेरी 2 आपण जिंकू शकतो, पण नाही आपण 6 मारूनच जिंकणार या उद्देशाने खेळतात आणि मग ते मॅच हरवून बसतात. नक्कीच. सुचिंद्र संघाला काय करायचं, मीरा संघाला काय करायचं त्यांनी बरोबर फिट केलेला आहे. आणि पुन्हा वाढ चेंडू, अप्रतिम चेंडू खाली राहतो. चेंडू काही उचली घेत नाही आणि एक धाव घेतोय 22च्या रूपाने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा फलकावं लागेल. रमाकांत भोईर यांचं खरोखर अभिनंदन करायला लागेल. पण पहिल्या षटकात खेळायला आलेला ओपनर बॅट्समन आहे तो, आणि अजून बघा वय वर्ष 58 आहे त्याचं. 58 वय असताना कसा धावतोय बघा, 1-1 2-2 धाव घेतोय. त्याला माहिती आहे आपल्या संघाला पुढे नेवायचं, एक्की दुक्की करून आपल्याला पुढे न्यायचं आहे. अनिल लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू, एक धाव घेतली जाते 1+1 वाईटच्या रूपाने. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 आणि खतरा. 17 आलं म्हणजे खतरा बोलतो लोक, पण काय तुला वाटते बरं खतरा असू शकेल? काय नसतं 17वर तुम्ही काही असं नसतं खतरा. असं चांगली सुरुवात पण करू शकतात, चांगली फलंदाजी पण करू शकतात. चांगला हे बघा बघितलं मी म्हटलं ना 6 गेली. नक्की खतरा आला, समोरच्याला खतरा आहेच. खतरा यालाच लागते. पण मी काय सांगतो माहिती का, रस्त्यावर पडलेलं 17 रुपये जर भेटलं तर तुम्ही फेकीता का? नाही फेकणार. नाही, 17 रुपये भेटले तर गपचूप कोण बघईने असं किशन टाकणार घेऊन जाणार कव काय खतरा नाही त्या 17 रुपयेचा. तसाच या चौकाराला खतरा नाही यायला, पण गोलंदाजाला मात्र खतरा यायला. किती पाहिजे? धावसंख्या झाली ती 23 धावा फलकावरती लागलेत. 18 चेंडू 18 धावा पाहिजे जिकासाठी. राजेंद्र गोलंदाजी व्हायला तर राजेंद्र रमाकांत भोईर वाढत चेंडू डोक्याने केलं तर रमाकांत भोईरला माहिती आहे की आपण एक धाव काढून स्ट्राईक रोटेट करायचे. सुरेंद्रला खेळायला देवायचा आहे ना, धावसंख्या आपल्याला पुढे नेवायचं. आपलं काम काय करायचं, रमाकांत भोईरचे नक्की डोक्याने घुसलेले नाही, त्याचप्रमाणे रमाकांत भोईर खेळत आहे ना, त्यांचं काम ते व्यवस्थितपणे पार करत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा फलकावर पडले. बरं, ते एका दुक्कीला फार महत्व असते, ते रमाकांत भोईर करतं.
रमाकांत भोईर. ओ वाडा चेंडू, चेंडू काय समजत नाही. राजेंद्र यांनी जबरदस्त असा चेंडू, थोडकाचा स्विंग होतोय चेंडू आणि बॅट्समनला बीट करून जातोय. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या 24 धावगैर समाधान मानावं लागेल. 24 धावा फलकावर लागले. 41 धावा करायच्या जिंकासाठी. राजेंद्रचा पुढचा चेंडू. ओ हलकासा. रमाकांत भोईरने केलं तेच सुरेंद्रने केलं. सुरेंद्रला माहिती बॉल टू बॉल रन आलेले ना. आपल्याला कसं खेळायचा, चौकात षटकार मारायच्या नादात आपण जर बाद झालो तर आपल्या संघाला नक्कीच त्याची किंमत मोजावी लागेल. एक चेंडू वेस्टच गेला का दुसरा नक्की. होतो की काय करून पण तो संत डोक्याने खेळला की नक्की. एक काय आपल्याकडे धावसंख्या कमी आहे, आव्हान कमी आहे. एक दुहेरी आणि मगच आपण चौकार मारू शकतो, षटकार मारू शकतो. बघ राजेंद्र आपल्या संघाला कसं काय करतो. तर राजेंद्रची काय खेळ आहे ना, अप्रतिम अप्रतिम. रमाकांत भोईर तर खरंच अप्रतिम खेळी करतो. एक धाव घेतले, एकाच धावेवर समाधान मानतात की नाही. चेंडू काय हातात फिटला नाही तर कमबॅक केलं व्यवस्थितपणे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा फलकावरती. 14 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. 14 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता जिंकासाठी. राजेंद्र गोलंदाजी मारतोय, रमाकांत खेळतोय, स्ट्राईकला इथं सुरेंद्र. मीरा मास्टर संघ आणि जुचंद्र मास्टर संघ यांच्यामध्ये चाललेली ही लढत आहे. राजेंद्र पुढचा चेंडू, चेंडू लाफ करत. चेंडू बॅटची हलकीशी कट घेऊन त्याचे चेंडू काय बॅट नाही झालं. थोडं किशोर भाऊंचं फाटलं होतं. खाजरी घचकन निघून गेलेले आहे. 2 धावा मिळालेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. 28 धावा फलकावरती लागलेत. अक्की दुःखीचा खेळ चालू आहे भरत पाटील. नक्कीच या धावा एकेरी धावा दुहेरी धावा रोखायला पाहिजे थोडंसं. नक्कीच आव्हान कमी आहे आणि या एका आपल्या एकेरी 2-2 धावा, जिकडे एक धावा तिकडे 2 धावा तर नक्कीच आपण हा सामना गमावू शकतो. संघाला थोडी मेहनत करावी लागेल. राजेंद्रचा पुढचा चेंडू और रिवर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू का बॅटवर आला नाही. चेंडू फसलो होतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे षटक संपतंय. तिसरं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा फलकावरती लागल्यात. हॅलो, आमच्यात मुर्दा गावाचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. राजेश पाटील साहेब, आमच्या उमेदवार अग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे त्यांचा सन्मान सत्कार केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार करा राजेश पाटील साहेब. आपण मी प्रकाश पाटीलला विनंती करतोय की आपण त्याचा सन्मान सत्कार करावा. तसेच मास्टर्स मुर्दा मास्टर्स संघाचे ते कर्णधार सुद्धा आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व राजेश भाऊ, त्यांचा सन्मान सत्कार करतोय आम्ही. रमाकांत भाऊ रिटायर्ड होत आहे. वेलकम रमाकांत. खरंच अप्रतिम खेळी खेळतायत. या वयात वर्ष 58 असून सुद्धा आपण एक्की दुक्की खेळी करतायत. अप्रतिम. आमचे चाहते आहेत, आमचे मित्र आहेत. खरोखरच अप्रतिम. आत्ताच त्यांचं 58व्या वर्षात पदार्पण झालंय मला वाटतं. गोलंदाजी मार्कवर आहे तर हॅलो विशू. एक जबरदस्त असं फलंदाज विशू तरे, मीरा मास्टर्स संघाचे विशू तरे. धावसंख्या आहे 28 धावा फलकावर. त्याला 41 धावांचं आव्हान आहे. बघूया विशू तरे आणि सुरेंद्र मात्रे आपल्या संघाला तारण करतात की नाही. कशी गोलंदाजी होते संजय यांच्या मार्फत ते बघायचं आहे. संजय एक जबरदस्त. राजेश भाऊ, उमेदवार अग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे आमच्या मुर्दा गावचं दानशूर आणि प्रेमळ व्यक्तिमत्व राजेश भाऊचा सत्कार करतात आमचे सदस्य प्रकाश पाटील. विशू तरे, नवीन बॅट्समन विशू तरे. गोलंदाजी करतायत ते संजय. बघूया काय होते. अप्रतिम अप्रतिम. विशू तरेला माहिती आहे कसं खेळायचं आणि काय करायचं. एक्की दुक्कीचा स्कोर आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न करत आहे. अप्रतिम ठोकी झाले. चेंडू काही हातात सापडत नाही आणि 2 धावा पलून पूर्ण करता. अप्रतिम रनिंग द बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही संघाची. 2 धावसंख्येने धावसंख्या होते ते 30. वेलकम राजू भाऊ, आपलं खूप खूप स्वागत करतोय आपण. नवघर मास्टर संघाचे अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, फिरकीचा जादूगार राजू पटेल साहेब. वेलकम. आपलं खूप खूप स्वागत करतो उमेदवार अग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेत. वेलकम राजू भाऊ, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुरेंद्रला माहिती आहे काय करायचं. सुरेंद्र एक्की दुक्कीने खेळ वाढवतं. खरं क्रिकेटचा तंत्रशुद्ध खेळ चालू आहे या मैदानावरती. याच्या अगोदर भरतराव बघितलं चौकार आणि षटकाराच्या आतिषबाजी झाली, पण ह्या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर एक्की दुक्कीवर जास्त भर दिले. मीरा मास्टर संघाला माहित आहे का आपल्याला काय करायचं आहे, मॅच कशी जिंकायची नाही, तेच खेळाचं तंत्र आता या मैदानावर चालू आहे. अप्रतिम अप्रतिम खेळतो दोघं.
अप्रतिम अप्रतिम दोन्ही खेळाडूंचा खेळ चालू धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा फलकावा लागले 41 धावा करायच्या जिंकाला 9 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता गोलंदाजी मला कळतं संजय बघूया काय गोलंदाजीत फरक करतो का संजय ओ वाडा चेंडू लाफ करतोय हे लगा ब्रँडेड मिरागाव षटकार विशुट्टरे वाजव डीजे तीन धावाची आवश्यकता आहे जवळजवळ मीरा मास्टर संघ खरोखरच सामन्यामध्ये आलेला आहे संजय यांचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू लाफ केला जातोय चेंडू हवेत आहे आणि चेंडूवर काय गेला नाही क्षेत्ररक्षणात एक झेल झाला असता एक धाव घेतली दुसरी धावसाठी दोन्ही धाव पूर्ण तिसऱ्या धावसाठी धावायचा प्रयत्न करत आहेत आणि अप्रतिम फेकी जुचंदरचा कोयबा खेळणारा खेळाडू नक्कीच गोट्या खेळला असेल नक्कीच लेम मारला असेल आणि बघा क्षेत्ररक्षकाने बाउंड्री लाईनवर चेंडू फेकून बाद केला जातोय आणि झटका लागतोय तो विशितरेच्या नावाने वाजव डीजे खेळतं का रे अजूनपर्यंत सखा खेळतं का काय अप्रतिम फेकी बघा मॅच मध्ये काही हो काय घडो काय बिघडो पण अनिलची जी फेकी होती अप्रतिम फेकी होती नाही ते झेल घ्यायला पाहिजे होता जो मिडॉनला जो क्षेत्र त्यांनी काय जर काय लगेच राजा मात्रे नवीन फलंदाज राजा मात्रे सुरेंद्र स्ट्राईक वरती एक धाव पाहिजे फक्त जिंकण्यासाठी फुलटाच चेंडू आणि बघूया काय होते आणि जातोय हा चौकार अशा प्रकारे मीरा मास्टर संघ विजयी होत आहे सन्मान केला जातोय राजीवजी पाटील साहेब यांचा हुमायून आगरी मास्टर क्रीडा व